हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत आणि जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू देत, अशी प्रार्थना करून लगेच आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर ॲक्च्युली आज आम्ही आलेलो आहोत एका ठिकाणी, जी की माझी फ्रेंड्स आहेत, त्यांच्याकडे त्यांनी बोलवलं होतं। तर त्यांनी एक नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, नवीन स्टार्टअप। तर हे ऐकून आणि पाहून खूप भारी वाटलं की म्हणजे एक लेडीज किंवा मग आपल्या आजूबाजूच्या महिला अशा काही गोष्टींमध्ये उतरतात, तर ते पाहून भारी वाटतं। कारण कसं आहे ना, मराठी माणूस म्हटलं की एकतर व्यवसाय करायला आपण खूप सारे म्हणजे विचार करतो आणि मागे हटतो, पण व्यवसाय हा किती महत्त्वाचा आहे। आणि आता काही लोकांना, बऱ्याच जणांना ह्या गोष्टीचं महत्त्व पटतं आहे आणि कळतं आहे आणि ते आचरणात सुद्धा आणतं आहे, तर ते पाहून खूप भारी वाटतं। आणि ॲक्च्युली मराठी माणूस म्हटलं तर असं मोस्टली म्हणजे इथं जण तर येतच आहेत, पण स्त्रिया पुढे येतात ही एक गोष्ट खूप म्हणजे नावाजण्यासारखी आहे असं आपण म्हणू शकतो। आणि बरेचदा असं आहे ना, आपल्या काही कृतीतून इतरांना जर इन्स्पायर होत असतील किंवा आपल्या कृतीतून काही जर एखाद्याला चांगलं भेटत असेल, चांगलं शिकायला भेटत असेल आणि त्याला त्यातून काहीतरी माहिती भेटत असेल, तर नक्कीच आपण त्याला सहकार्य करावं, अशी एकंदर माझी तरी स्वतःची एक म्हणजे माझं स्वतःचं एक मत आहे किंवा माझी इच्छा आहे की मला जितकं असं वाटेल तितकं मी इतरांना हेल्प करू शकते, जितकं पॉसिबल होईल। मला जितकी एखाद्या गोष्टीमधली इन्फॉर्मेशन असेल तितकी सांगण्याचं, तर त्यासाठी तुम्ही त्यांना भेट देण्यासाठी गेले तर ॲक्च्युली म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मला जेवढं माहीत होतं तेवढं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनासुद्धा भारी वाटलं ते सगळं ऐकून। तर हे खूप छान वाटलं। तर ॲक्च्युली हे सगळं करणं, एक स्त्रीने बिझनेसमध्ये उतरणं ही एक गोष्ट खूप नावाजण्यासारखी आहे असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर मी घरी आले आणि सगळं म्हणजे तिथून आमचा बराचसा वेळ गप्पांमध्ये गेला, बऱ्याचशा गोष्टींचं म्हणजे आम्ही डिस्कशन केलं, जसं की बिझनेसच्या हेतूने। आणि नवीन म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा अडचणी, बरेचसे प्रॉब्लेम, त्याचबरोबर बरेचसे प्रश्न असतात की म्हणजे काय केल्याने काय होऊ शकतं। तर या गोष्टींवरती थोडीफार चर्चा केली। तर मला इतकासा अनुभव नाही आहे, पण काही जसं की माझं पण स्टॉल आहे त्यामुळे थोडंफार एक्सपिरियन्स आहे। आणि जसं कपड्यातलं म्हटलं तर बऱ्यापैकी काही गोष्टी मला पण कळतात, त्यामुळे मी जेवढा माझा एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत शेअर केला, बऱ्याचशा गोष्टींच्या डिटेल्स जेवढ्या मला कळतात तेवढ्या, तर ते त्यांनासुद्धा आवडलं। आणि एक म्हणतो ना आपण की आपल्या बोलण्याने किंवा आपल्या सांगण्याने एखादं इन्स्पायर झालं पाहिजे, एखाद्याला डिमोटिवेट करण्यापेक्षा त्याला आपण जितकं होईल तितकं मोटिवेशन देणं गरजेचं असतं। तर तेच माझं असतं की माझ्या कृतीतून तेच इतरांना भेटावं। तर ऑब्व्हियसली मी ते परिपूर्ण करेल। आणि ॲक्च्युली त्यांचं जे रिलेशन आहे ते आमच्या अगदी जवळचं आहे, ह्यांच्या बेस्ट फ्रेंडची वाईफ, म्हणजे माझी पण आता फ्रेंडच आहे, बऱ्याच दिवसांपासून रिलेशन आहे। आणि खूप भारी वाटलं हे बघून की त्यांनीसुद्धा हे काही ना काही छोटं, कारण स्त्रीने ना स्वतःचं काहीतरी करावं, असं प्रत्येकीने काहीतरी विचार करणं गरजेचं असतं आणि नुसता विचार करून भागत नाही, तर तुम्ही ते सत्यात उतरवलं पण पाहिजे। आणि असं जेव्हा आजूबाजूला काही जणी आता मैत्रिणी करताना दिसतात ना, तर ते पाहून भारी वाटतं। तर तुमच्याही आजूबाजूला जर असं कोणी असेल तर नक्कीच त्यांना डिमोटिवेट करण्याऐवजी होईल तितकं मोटिवेशन द्या। जर तुम्हाला त्या गोष्टीतली काही माहिती नसेल तर नकारात्मक गोष्टी तरी त्यांच्यासमोर बोलू नका, जेणेकरून त्यांचं जे काही निर्णय तो नकारात्मकतेत बदलेल। कारण जितकं आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल एखाद्या विषयी तर वाईटही बोलू नये, आणि ज्या गोष्टीतलं आपल्याला ज्ञान नाही आहे त्यावर मतही प्रदर्शित करू नये, असं माझं पर्सनली मत आहे। तर इट्स ओके, ते प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणजे मत असू शकतं। तर घरी आल्यानंतर आता जसं की आम्हाला ना बऱ्याचशा गोष्टींची प्रिपरेशन करायची आहे, डोहाळ जेवणासाठी तयारी करायची आहे, तर त्यासाठी काही गोष्टी सुरू आहेत। तर आता रव्याचे लाडू वगैरे करायचे, तर त्यासाठी मी रवा वगैरे नीट करून ठेवत होते, म्हणजे निवडून ठेवत होते, कारण येत्या 2 दिवसात ते सगळं करायचं। त्यासाठी आधीच प्रिपरेशन म्हणजे निवडणं वगैरे सगळं सॉर्ट आऊट करणं चालू होतं। तर तेच जे की तुम्ही स्क्रीनवर पाहताय तेच आत्ता माझं पण चाललेलं आहे। तर बघू येणारे अपकमिंग ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळे जे काही आम्ही रेसिपीज बनवणार आहोत किंवा काय काय गोष्टी असतात गावाकडे त्या सगळ्या शेअर करेल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये।
आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तर भेटू लवकरच. बाय बाय.